नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे रात्र वैऱ्याची. छे, या पावसाला पण आत्ताच यायचं होतं. नेहमी नको त्या वेळीच काय येत असेल हा पाऊस. नको तिथेच पडतोय. एखाद्या खोडकर माणसासारखाच वागतो हा. स्वतःशीच पुटपुटत सौम्य छत्री उघडत ऑफिसच्या बाहेर पडली. आजच नेमकं बॉसला ही सगळं काम पूर्ण हवं होतं. नको ती झंझट नुसती. आता या पावसात कशी जाऊ मी एकटी घरी. चिहू पण एकटीच आहे. बिचारी वाट पाहत असेल. फोन पण खराब आहे तिचा. काही कॉन्टॅक्ट करायचा झाला तरी कसा करावा. घरी तर जावंच लागेल. पण या भयान काळोखात त्यात हा पाऊस. देवा वाचव रे बाबा. काहीतरी मार्ग कर मोकळा. ॲटलिस्ट हा पाऊस तरी थांबवच. जरा चिडूनच तिने नाकतोंड मुरडले आणि तिच्या स्कूटीच्या डिक्कीत पर्स टिफिन ठेवत एक नजर इकडे तिकडे कटाक्ष टाकत, अरे कोणीच नाही रोडला. एकटीने कसं जावं. सौम्या खूप घाबरली होती. छत्री घेऊन गाडी कशी चालवणार. जाऊ दे, छत्री ठेवूनच देते. जाऊयात भिजत म्हणत तिने छत्री ठेवून दिली आणि ओढणी कमरेशी बांधून स्कूटी स्टार्ट करून ती रोडला लागली. रात्रीची ती नीरव शांतता, पावसाचे कुंद वातावरण आणि सारखीच सुरू असलेली रिपरिप. त्यात भरीत भर त्या रातकिड्यांची कर्णकश अशी किरकिर. किती भयानक आहे हे सगळं. मध्येच पालापाचोळ्यात धप दबक आवाज ऐकू येत होता. या अशा भयान वेळी ती एकटीच अगदीच बिचकत घाबरतच गाडी चालवत होती. त्या आजूबाजूच्या आवाजाने सौम्या तर पुरती घाबरून गेली. हळूहळू ती सिटीच्या बाहेर पडली आणि सिटी बाहेर असलेल्या घनदाट झाडीतून गर्द त्या वनराईतून जाणाऱ्या रोडला लागली. एरवी तिला आवडणारा तो निसर्गरम्य परिसर, तो घनदाट झाडीतून जाणारा रस्ता खूपच मनाला भावणारा, तिच्या आवडीचा. पण आता मात्र त्याचे ते भयानक रूप तिला खूपच घाबरवत होते. मनात लाखो विचारांचे काहूर माजले होते. त्या भयान काळोखाला चिरत तिच्या स्कूटीचा प्रकाश पुढे पुढे सरसावत होता. पावसात भिजून ती थंडीने कुडकुडून गेली. पण करणार काय. घाबरत घाबरत ती बरेच अंतर कापत त्या घनदाट झाडीतून बाहेर पडली. हात पाय तर थरथरत होते. पावसाने अधिकच जोर धरला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट. काळीच कापणारी ती भयान रात्र. अशात कुठे थांबायचं म्हटलं तरी काहीच पर्याय नाही. कारण कुठे आश्रय घ्यायला कोणतीच जागा वा पर्याय त्या घनदाट जंगलात नव्हता. तो जंगलाचा रस्ताच अजून निम्मा संपायचा होता. या सगळ्यात तिला काळजी होती ती फक्त घरी असलेली तिची 15 वर्षाची चिऊ. दोघी मायलेकींचंच वास्तव्य होतं त्या घरात. चिऊचे पप्पा, त्यांची तरी काय आठवण काढावी. यावेळी जबाबदारी म्हणून कधी समजले असते तर अशा परिस्थितीत ह्या वाळवंटात एकटीला सोडून गेलेच नसते. सौम्या उगाच संतापते आणि गाडी अधिकच पळवण्याचा प्रयत्न करते. इतका वेळ जाऊनही एकही गाडी आपल्याला भेटली नाही. काय माहित काय झाले, पण अचानकच काळजाची धडधड का वाढली. ही बेचैनी का होते मला अचानक. काही घडणार आहे का. नाही, काहीतरी नक्कीच होणार आहे. ही धडधड, हे जणू काही वाईट घटनेचे संकेतच आहेत. का कुणास ठाऊक तिला या अशा विचारांनी घेरलं. ती खूपच अस्वस्थ झाली. भेदरल्या हरणीसारखी तिची मान इकडे तिकडे फिरली. काळीच कापणारी ती भयान शांतता तिला अधिकच भयान वाटली. गाडीचा स्पीड वाढवत
ती थोडीच पुढे गेली आणि आणि हे काय, मला काहीच दिसत नाहीये. अचानक समोरून येणाऱ्या एका 4 चाकीचा लख्ख प्रकाश सौम्याच्या डोळ्यावर पडला. त्या प्रकाशाने तिला समोर काहीच दिसेना झाले. ती घाबरली, अंगाचा थरकाप उडाला. मनात माजलेलं लाखो विचारांचं काहूर आणि त्या चिवूची चिंता, या सगळ्यात ती भांबावून सौम्या त्या लख्ख प्रकाशाच्या दिशेने भरधाव वेगात जात राहिली. आणि तेवढ्यात खर गाडीच्या ब्रेकचा कर्णकश आवाज झाला. समोरून येणाऱ्या 4 चाकीच्या प्रकाशाने तिचा रस्त्याचा अंदाज चुकला असावा. अशातच अचानक समोरून आलेला तो लख्ख प्रकाश तिच्या डोळ्यावर पडतो आणि त्या प्रकाशाने तिचा रस्त्याचा अंदाज चुकतो. आता पुढे अचानक समोरून आलेल्या प्रकाशाने सौम्याला काहीच दिसेना. ती अंदाजित चालत राहिली. काही क्षणात तो ब्रेक्सचा कर्कश आवाज, किती वेळ गेला, काय झाले, तिला काहीच कळत नव्हते. मनात फक्त चिवूची चिंता तिला खात होती. तिला जाणवत होतं ते फक्त वेदनेनं भरलेलं शरीर आणि त्या भयान रात्रीची भयानकता. रक्ताने माखलेले तिचे हातपाय, ती सुन्न झाली होती. उठून उभी राहण्यास तळमळत होती. वेदना इतक्या असहाय्य होत होत्या की साधं हात हलवूनही तिला जमत नव्हते. अशातच ती किलकिल्या डोळ्यांनी बघत होती. मनात मात्र चिवूची चिंता, हे काय झालं, या विचारातच तिच्या डोळ्यापुढे अंधारे येऊ लागली. तिला काहीच दिसेना. हळूहळू तिचं शरीर, तिचं मन लाखो विचारातून आणि असहाय्य अशा वेदनेतून अनभिज्ञ झालं. कोणतीच जाणीव तिला होत नव्हती. ना त्या भयान रात्रीची भयानकता जाणवत होती, ना त्या शरीराच्या जखमा, ना पावसाचे थेंब तिला भिजवत होते, ना कोणतीच हालचाल. अशातच ती उठली, इकडे तिकडे पाहिलं. ना हवेच्या झुळकेचा भास होता, ना ओलाव्याचा ओला स्पर्श. आता फक्त मनात होती ती चिव. उठताच ती सैरभैर झाली. स्वतःशी अर्थहाकेचा आक्रोश केला, पण उपयोग काय? आता तिचा तो आक्रोश कुणालाच ऐकू येत नव्हता. स्वतःशी आक्रोश करत तिची नजर भिरभिरली आणि तिला तिचं शरीर निपचिप पडलेलं दिसलं. स्पर्शाभूती तिने गमावली होती. अगदी काहीच क्षणांचा त्या कर्कश आवाजात ती स्वतःचा जीव गमावून बसली होती. याची कल्पना तिला आत्ता झाली की आपण आता या दुनियेचा निरोप घेतला आहे. जखमेतून रक्त वाहणं थांबलं होतं. लाखो यातनेपासून शरीरही आता मुक्त होऊन निपचिप पडून होतं. आजूबाजूचे ते 2-3 लोक फक्त ती आहे की गेली याची शहानिशा करत होते. काय प्रकार आहे हा? तिने त्यांना जरा शंकेच्या नजरेने पाहिले. त्यातला एक जण फोनवर बोलत होता. साहब, आपका काम हो गया है, आप हमारा माल तैयार रखे. हे काय, म्हणजे हा प्लॅन होता? सौम्या एकदम शॉक झाली. हा जर प्लॅन असेल तर यामागे कोण? नाही, मला याचा शोध घेतला पाहिजे. पण हे कोण करेल आणि का? काय बिघडवलं होतं मी कुणाचं? मनात लाखो प्रश्न घेऊन सौम्या स्वतःच्याच मृत्यूचा आक्रोश करू लागली. काळीच भेदून टाकणारा तिचा तो आक्रोश. त्या भेदक वातावरणात ऐकणारा कोणीच नव्हतं. त्या गाडीतून उतरलेले ते 3 लोक ती मृत झाल्याची खात्री करून तेथून निघून गेले. ती धाय मोकलून तिथेच रडत होती, ओरडत होती, पण उपयोग काहीच नव्हता. तिची हाक, तिची विनवणी आता या जगाला अनभिज्ञ झाली होती. तिचा आवाज, तिचं अस्तित्व आता या जगातून कायमचं नाहीसं झालं होतं. या जगासाठी
तिचा प्रवास कायमचा संपला होता. पण शेवटी आई ती आईच असते ना. तिच्या चिमुरडीची चिंता, तिची काळजी तिला परत घेऊन आली होती. तिच्या विनवणीकडे कोणाचंच लक्ष नाही. आपल्याला कोणी ऐकूच शकत नाही हे लक्षात घेऊन तिने जवळच तिच्या पर्सच्या बाजूला पडलेला तिचा मोबाईल फोन उचलला. तिची मैत्रीण अनन्याला कॉल लावला, पण तिने कॉल घेतलाच नाही. असेच 2-3 जणांना कॉल केले, पण कोणीच कॉल घेतला नाही. सार्थकला कॉल करते. तसेही आता वादविवादाची वेळ आपल्याकडे राहिलीच नाही. सार्थक हा सौम्याचा नवरा. काही कारणावरून भांडण करून दोघे वेगळे झालेले. सार्थकला कॉल केला, त्यानेही घेतला नाही. तिने परत कॉल केला. शेवटी त्याने फोन घेतला. हॅलो सौम्या, काय झाले इतक्या रात्री? सौम्या काही बोलायच्या आतच तो तिकडून बोलला आणि अर्ध्यावरच थांबला. सार्थक, अरे प्लीज घरी ये ना. अरे आपली चिऊ, काय झालं चिऊला? अरे आपली चिऊ. अगं सौम्या सांग ना, काय झाले चिऊला? अरे सार्थक, तू ये ना घरी. घरी चिऊ एकटीच आहे रे. माझा रोडमध्ये अपघात झालाय. प्लीज तू चिऊला घेऊन ये. हो मी लगेच निघतो. तू आत्ता आहेस कुठे? मी आत्ता शहराच्या बाहेरच्या त्या झाडीवाल्या रस्त्यावर आहे. पण तू आधी घरी जा. हो तू घाबरू नको, मी आलोच लगेच. इतकं बोलून तो फोन ठेवून देतो आणि लगेच निघतो. कितीदा सांगत होतो हिला नको जॉबच्या मागे लागू, पण ऐकेल तर खरं ना. याच कारणावरून कायमची कटकट आणि त्यातूनच वेगळे. स्वतःशीच बडबडत सार्थक गाडी पळवत होता. चिऊकडे जाण्यापेक्षा त्याने सरळ सौम्याकडे गाडी वळवली. जाता जाता त्याने ॲम्ब्युलन्सला कॉल केलेला. इकडे सौम्या तिथे स्वतःच्या निपचिप पडलेल्या शरीराकडे पाहून रडत बसली होती आणि अचानक तिच्या मनात एक तळमळ उठली आणि तिने तडक घराकडे धाव घेतली. आपण आता एक आत्मा आहोत, केव्हाही कुठेही जाऊ शकतो. शरीराने साथ सोडल्यानंतरही आईचा आत्मा मुलांसाठी धडपडत होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.